नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लॉ CET 2026चा रिझल्ट लागलेला आहे. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे, तो म्हणजे कॅप राऊंड. आणि कॅप राऊंडच्या या प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स भरणे. बरेच विद्यार्थी काय चूक करतात, चांगले मार्क्स असूनही चुकीची प्रेफरन्स दिल्यामुळे त्यांना चांगले कॉलेज मिळत नाही. आणि काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असूनही योग्य पद्धत वापरल्यामुळे खूप चांगले कॉलेज त्यांना मिळून जातात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या स्कोरनुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी तयार करायची आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज प्रेफरन्स भरताना काय करू नये आणि काय करावे याबाबत संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला CET अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत किंवा नाही आणि आपण फॉर्म लॉक केला आहे की नाही हे पाहायचं आहे. आणि हे केल्यानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट येणार आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये असणार आहे अशा विद्यार्थ्यांकरता आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण काय करू नये याची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, काय करू नये, एक गोष्ट डोक्यातून तुम्ही काढून टाका की फक्त टॉपची 2-3 कॉलेजेस टाकली की तुम्हाला ॲडमिशन मिळणार, असं कधीच करायचं नाही. तुम्हाला 3 वर्षाचा लॉचा कोर्स करायचा असो किंवा 5 वर्षाचा लॉचा कोर्स करायचा असो, तुम्हाला कॉलेजेसचे पर्याय निवडताना एक योग्य क्रम लावावा लागतो. तुम्ही पहिल्या नंबरवर जे कॉलेज टाकाल त्याला कॉम्प्युटर सर्वात आधी चेक करतो, त्यामुळे विचार करूनच तुम्ही कॉलेजचा क्रम ठरवा. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स बनवत असताना या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता सर्वात प्रथम आपण ड्रीम कॉलेजेस चूज करायला पाहिजे. यामध्ये अशी कॉलेज टाका जेथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायला नक्कीच आवडेल, भलेही तुमचे मार्क्स त्याच्या कट ऑफपेक्षा थोडे कमी का असेना. जसे की GLC, त्यानंतर ILS किंवा तुमच्या जिल्ह्यातील टॉप गव्हर्नमेंट कॉलेज टाका. त्यानंतर या लिस्टमध्ये तुम्ही रिअलिस्टिक कॉलेज म्हणजे खात्रीशीर कॉलेजेस, यानंतरच्या क्रमांकावर तुम्ही अशी कॉलेजेस टाका की ज्यांच्या मागचा वर्षीचा कट ऑफ तुमच्या मिळालेल्या मार्कच्या आसपास होता. येथे तुम्हाला ॲडमिशन मिळण्याची शक्यता 80 ते 90% असतेच. आणि तिसरं आहे सेफ कॉलेजेस म्हणजे बॅकअप कॉलेजेस. लिस्टच्या शेवटी ते क्रमांक टाकू शकता. 2 ते 3 अशी कॉलेजेस टाका की ज्यांचा कट ऑफ तुमच्या मार्क्सपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे काय होईल, जर पहिल्या 2 लिस्टमध्ये नंबर नाही लागला तर तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुम्हाला सुरक्षित सीट मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरत असताना फॉर्म लॉक करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. कॉलेजचा कोड, एकाच कॉलेजमध्ये ॲडेड म्हणजे अनुदानित कमी फी असणारे आणि अनॲडेड विना अनुदानित जास्त फी असणारे असे 2 पर्याय असू शकतात. त्यांचा कोड व्यवस्थित तपासा. त्यानंतर लोकेशन आणि फीज तपासा. कॉलेज तुमच्या घरापासून किती लांब आहे आणि तिथली फी तुम्हाला परवडणारी आहे काय हे आधीच ऑफिशियल ब्रोचरमध्ये तपासा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकाचे कॉलेज अलॉट झाले तर ते ॲटो फ्रीज होते, म्हणजे तुम्हाला ते ॲडमिशन घ्यावंच लागते. तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही. त्यामुळे 1 नंबरवर तेच कॉलेज टाका जे तुम्हाला 100% हवेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजची लिस्ट तयार करत असताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या या जर्नीसाठी आम्ही आमच्या टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, घाईगडबड न करता आधी एका कागदावर तुमच्या कॉलेजची लिस्ट तयार करा आणि मगच लॉग इन करून प्रेफरन्स भरा.
तुम्हाला लॉ सीईटी 2026 मध्ये किती मार्क्स किंवा किती पर्सेंटाइल मिळाले आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्हाला सांगता येईल की तुमच्यासाठी कोणते कॉलेज बेस्ट राहील. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, लॉ करणाऱ्या तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच.